नमस्कार. महावाचन उत्सव उपक्रमामध्ये आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन केले असेल व विद्यार्थी माहिती भरली असेल. याचा रिपोर्ट कसा पाहावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर क्रोम हे ब्राउझर ओपन करा. सर्च बारमध्ये महावाचन उत्सव टाईप करा. सर्वात वरच्या बाजूस महावाचन उत्सवची वेबसाईट दिसून येईल, त्यावर टच करा. महावाचन उत्सवचे पेज ओपन होईल. या ठिकाणी 2 टॅब दिसून येतील. टॅबमध्ये शाळेचे रजिस्ट्रेशन व दुसऱ्या टॅबमध्ये शाळेची माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. आपल्यासमोर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल. 3री पासून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दाखवत आहे. सर्वात वरच्या बाजूस क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवर टच करा व या ठिकाणाहून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. प्रथम विद्यार्थ्याचे स्टुडंट फर्स्ट नेम टाईप करून घ्या. यानंतर स्टुडंट लास्ट नेम हे दुसऱ्या कॉलममध्ये टाईप करून घ्या. स्टुडंट फर्स्ट नेम व लास्ट नेम टाईप केल्यानंतर स्पेस देऊ नका. यानंतर विद्यार्थ्यांचा स्टुडंट रोल नंबर, विद्यार्थ्यांचा हजेरी नंबर या ठिकाणी टाईप करा. क्लासमध्ये विद्यार्थ्याची इयत्ता निवडा व सेक्शनमध्ये विद्यार्थ्याची तुकडी सिलेक्ट करून घ्या. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी जे पुस्तक वाचणार आहे त्या पुस्तकाचे नाव टाईप करा किंवा टॉपिक नेमसुद्धा या ठिकाणी आपण टाईप करून घेऊ शकता. यानंतर अपलोड कंटेंट या टॅबमध्ये विद्यार्थी जे पुस्तक वाचणार आहे त्या पुस्तकाचा फोटो किंवा वाचन केलेल्या टॉपिकचा सारांशसुद्धा लिहून त्याचा फोटो काढून या ठिकाणी आपण अपलोड करू शकता. त्याचबरोबर फोटोचा PDF करून PDF अपलोड करता येईल. फोटो शक्यतो 100 KB आत असावा, जेणेकरून अपलोड करण्यास अडचण येणार नाही. यानंतर विद्यार्थ्याच्या वाचनाचा जो व्हिडिओ तयार केला असेल 1 मिनिटाच्या जवळपास, तो व्हिडिओ या ठिकाणी आपणास अपलोड करायचा आहे. मोबाईलमधील गॅलरीतून हा सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड केल्यानंतर शेवटी मार्क्स विद्यार्थ्यांना आपणच द्यायचे आहेत. यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर सबमिशन इन प्रोग्रेस असा मेसेज आपल्यासमोर दिसून येईल. काही वेळानंतर सर्व डाटा अपलोड झाल्याचा मेसेज आपल्यासमोर डिस्प्ले होईल. कमीत कमी 5 विद्यार्थ्यांचा सहभाग आपणास या ठिकाणी नोंदवायचा आहे. 5 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आपण महावाचन उत्सवमध्ये नोंदवू शकता. महावाचनमध्ये विद्यार्थ्यांचा व्हिडिओ हा 1 मिनिटाच्या जवळ असेल तर तो अपलोड होण्यास अडचण येणार नाही. यानंतर स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. यानंतर ओके क्लिक केल्यानंतर आपण भरलेली माहिती पाहण्यासाठी डॅशबोर्ड या टॅबवर क्लिक करा. आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी भरली आहे ती रिपोर्टमध्ये दिसून येईल. प्रथम जिल्ह्याचे नाव, तालुका, पिवडायस, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, माध्यम आणि आपण जे व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले आहेत ते या ठिकाणी दिसून येतील. व्ह्यूवर टच केल्यानंतर आपण जो फोटो अपलोड केला आहे तो फोटो या ठिकाणी दिसून येईल. यानंतर व्ह्यूज ऑडिओ व्हिडिओ यावर टॅबवर टच केल्यानंतर आपण जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो या ठिकाणाहून आपणास पाहता येईल. यानंतर आपण जे मार्क्स दिलेले आहेत दिसून येतील. काही बदल करायचा असेल तर एडिट या टॅबवर टच करून आपण बदल करू शकता. यानंतर सर्टिफिकेट जनरेशन विल बिगिन आफ्टर 2 days. 2 दिवसानंतर विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट जनरेट होतील. नंतर ओकेवर टच करून आपण अशा पद्धतीने आपल्या शाळेचा रिपोर्ट पाहू शकता. जर आणखी विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवर टच करून इतर विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपण
महावाचन उत्सव या उपक्रमामधील रिपोर्ट पाहू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।